नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अकलूजमध्ये एका पंढरपुरी म्हशींच्या गोट्याला भेट द्यायला आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागं बघताय हा प्युअर पंढरपुरी म्हशींचा गोठा आहे. तर मित्रांनो, पंढरपुरी म्हशींचा नाद कसा असतो आणि या म्हशींचे वैशिष्ट्य काय आहे अशी संपूर्ण माहिती आणि या गोट्याचं संपूर्ण नियोजन कसं चालतं ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन यशोगात आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार. आपला परिचय? प्रमोद भोसले. आपला आता किती म्हशींचा गोठा आहे? आपल्याकडे आता किती म्हशी आहेत? आता आपल्याकडे 50 म्हशी आहेत. 50 म्हशी. सुरुवात कधी झाली या व्यवसायाला? 40 वर्ष झाली. 40 वर्ष. सुरुवात करताना कशी सुरुवात केली तुम्ही? 5 म्हशी होत्या. 5 म्हशी होत्या. हळूहळू वाढवत आणि आजोबाने वाढवल्या. बरोबर. पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य काय? कशी ओळखली जाते पंढरपुरी म्हशी? शेंग लांब, तिचं अंग गोंड, काय फरक वाटतो तुम्हाला पंढरपुरी म्हशीत आणि जाफराबादी म्हशीत? शेंगाळू म्हैस म्हणजे कशी वळखायला चांगली, शेंगाला चांगली, तोंडाला चांगली, दुधाला चांगली, दुधाला चांगली, वळखायला कुठे बी जायचं ह्याला ओळखतो. तुम्ही गर्दीत कुठं बी जाऊ कुठे बी ओळख. पाहिजे. आम्ही दिवाळी इथं डोळ्याला कापड बांधून म्हशी पळवतो. म्हणजे गाडी मागं पण गाडी आम्हाला सोडत नाही म्हैस. कितीतरी गर्दीत गेलं ना तरी ते आमच्या मागच येणार. वासाना तुम्ही किती गर्दीत सोडा मागच येणार. म्हणजे कशी सवय लावता तुम्ही तिला? कशी लहानपणापासून. तरी म्हणजे कशी सवय लावली जाते तिला मागे यायसाठी? ही समजा म्हशी येते हातावर घ्यायची. हातावर घ्यायची म्हणजे काय करायचं? वासर आपलं वासर नाही लावायचं तिला, आपल्या हातावर घ्यायची, हात चाटा द्यायचा. अजून काय वैशिष्ट्य आहे या म्हशीची? चांगली, दुधाला चांगली, 5-6 लिटर वांगड्याला मारते. कसं नियोजन असतं या म्हशींचं आपलं रोजचं? काही ह्यांना 2 टाइम दोन्ही. पहाटे 4ला उठायचं, 6 वाजता वैरण टाकायची, 6:30 वाजेपर्यंत आम्हाला 6:30ला दाराला बसले की 8 वाजेपर्यंत दारावर. दारा झाले की महागडी आले की पुन्हा पाणी दाखवायचं, पाणी दाखवल्यानंतर धुवायच्या, धुवायचं झाले की फॅन लावून त्यांना 15 म्हशी, आम्हाला 15 म्हशी पिळायची. 30 जनावरात पिळायची. किती दूध देते त्या पंढरपुरी म्हशी? पंढरपूर देते की 5-6 5-6 लिटर. या म्हशीचा भाकड काळ कसा असतो? भाकड का काय 7 महिन्यापासून गाप गेली, 7 महिन्यापासून. ह्या म्हशीच्या किमती एवढ्या कशामुळे जास्त आहेत? काय असं या म्हशी? जात चांगली, वळखायला चांगली, आजारी पडत नाही. महत्वाची आजारी पडत नाही. टायमाला गाप जाणार, टायमाला येणार, दवाखान्यासारखं. गाडी मागं पळायची सवय कशी लावता तुम्ही म्हशी? काय मी असं गाडी किक मारली मागं पडते म्हैस. मला ना ओळखते, कोणाच्या मागं पळत नाही. तुम्ही 100 तरी माणसं उभा केली तर ते आमचे पैसे याल. तुमच्याच मागं पळणार? आमच्याच मागं. यांना चाऱ्यात तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देता? आम्ही घरात तरी गेलो ना तरी पायरी येऊन थांबणार. घरात तरी गेलो ना पाणी पिऊन प्यायला सोडल्यावर घरात सुद्धा येतात म्हशी. चाऱ्यात कोणत्या कोणत्या? आम्ही कडवळ, मकवान, मकवान, कडवळ, ऊस. खुराक कोणत्या कोणत्या खुराक? प्रकारचा? सरकी, जोकर, कळणा, तांब, गोळी पेंट, पुन्हा आपली ह्याची पेंट, करडी पेंट. पंढरपुरी म्हैस कशी ओळखली जाते? पंढरपूर म्हशीचं कान, चेहरा, लांबीला, उंचीला, बाहेर सोडले की ओळखणं, त्या ओळखली जाते. काय काय वैशिष्ट्य आहे या म्हशीची? हिला काय 2 टायमाला 12 लिटर दूध आहे हिला. हिला डोळं जरी बांधून सोडली का नाही माणसात तरी ती माझ्याच मागे येणार. डोळं बांधून जरी सोडली तर माझ्या माणसाच्या माझ्याच मागे येणार. किती जणी जरी अडवलं तरी ती आवरत नाही कोणाला. काय कारण आहे त्या मग? लहानपणापासून आपल्याकडे जाई सांभाळले. कुठं कुठं नेता तुम्ही म्हशी पळवून? मंगळवेढा, गोपाळपूर, अकलूज मध्ये. लहानपणापासून सांभाळाय म्हणायचं. कुठल्या जातीचा रेडा आहे ही? शेंगाळू, पंढरपुरी. पंढरपुरी. कसा ओळखला जातो पंढरपुरी रेडा? ही काय शेंगा, ह्याची चेहरा, पाय, लांबा, उंची.
किती वर्षाचा आहे ही रेडा? ही 1.5 वर्षाची रेड आहे. 1.5 वर्षाचा. हां. दाताला कसा आहे? 2 दात आहे. 2 दात आहे का? हां. काय वैशिष्ट्य आहे ह्या रेड्याची? वासरं चांगली पडतात. हं. जातील चांगला. हं, हं. हं. हां 5 लाख रुपयाला माहिला होता ही रेड पुण्यावाल्यानं. हं. मग त्याचा सारखं फिरसे सांगा. हां 5 लाख रुपयाला माहिला होता पुण्यावाल्यानं. हं. आम्ही दिला नाही. आम्ही लहानपासून सांभाळायला घरी. हं.